आता सध्या कोणतीही सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये स्थित ॲक्टिव्ह नाही आहे. त्यामुळं पावसाचा जोर येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये हळूहळू कमी होताना आपल्याला दिसेल. आता कोकण किनारपट्टीचा काही भाग, ज्यामध्ये रायगड आणि मुंबईच्या काही भागांमध्ये पाऊस रिमझिम स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट आजच्यासाठी आहे, उद्या येलो अलर्ट आहे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येणाऱ्या 2 दिवस आहेत आणि त्यानंतर पाऊस कमी होताना आपल्याला दिसेल. ह्यामध्ये आपण बघू शकतो की मान्सूनचे वारे जे आहेत ते सक्रिय आहेत, परंतु कोणतीही सिस्टम आत्ता सध्या ॲक्टिव्ह नाही आहे, आपण याच्यावरून बघू शकतो. त्यानंतर सॅटेलाईट इमेजरीमध्ये बघितलं तर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एक क्लाउड पॅच आहे आणि त्यामुळं आजच्या दिवस आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट वाईज फोरकास्ट पुढच्या 5 दिवसांसाठी जर बघितलं तर विदर्भातील काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आज रायगड आणि पुणे घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर ठिकाणी आपण बघू शकतो जसं की रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर येलो अलर्ट आहे. उद्या घाटमाथ्यांवर येलो अलर्ट असेल आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे. 5 तारखेला म्हणजेच बुधवारी येलो अलर्ट विदर्भासाठी आहे. इतर ठिकाणी आपण हलक्या स्वरूपाचाच पाऊस बघू शकतो आणि गुरुवार शुक्रवार आपण बघू शकतो की हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पडू शकतो, परंतु पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आपल्याला गुरुवारपासून दिसेल. पुढील 2 महिन्यांचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून दिला गेलेला आहे आणि ते चित्र आपण इथं बघू शकतो. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल, परंतु इतर ठिकाणी कमी पावसाची शक्यता आहे. पण येणारे 5 ते 7 दिवसांचा जो अंदाज आहे तो जास्त ॲक्युरेट असतो, जसं आपण दरवेळी सांगतो. तर त्याच्याकडं आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, असं एकंदरीत सांगू इच्छितो. त्यानंतर 5 दिवसांमध्ये तरी पाऊस कमीच असेल असं एकंदरीत आहे. जिल्हानिहाय काय किती पावसाची जर तूट बघितलं तर सध्या परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडलेला आपण बघतो, परंतु त्यामध्ये सोलापूर जर बघितलं तर अजूनही तूट 31% आहे. त्यानंतर बीडमध्ये ते 27% आहे, हिंगोलीमध्ये ते 31% आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडलेला आहे, परंतु मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पावसाची तूट ही अजूनही कायम आहे. त्यामध्ये जसं मी सांगितलं की 5 ते 7 दिवसांचा शॉर्ट रेंज फोरकास्ट आहे, तो मॉनिटर करणं गरजेचं आहे. त्यामध्ये जे काही चेंजेस होतील त्यानुसार पावसाचं डिस्ट्रीब्युशन बदलू शकतं.